उन्हाळा चालू झाला की सगळ्यांनाच थंडगार रेसिपींची आठवण होते. तर आज मी रसगुल्ले बनवणार आहे. 1.5 लिटर दूध उकळायला ठेवलं. आता दुधाला उकळी आली की फाडून घ्यायचं आहे. तर दूध फाडण्यासाठी इथं मी लिंबाचा रस वापरलाय. तुम्ही व्हिनेगर घालून सुद्धा फाडू शकता. आता बाउलवरती चाळण ठेवली. यावरती एखादा पातळ कपडा ठेवायचा आणि यावरती हे फाडलेलं दूध ओतायचं आहे. लगेचच यातलं पूर्ण पाणी पिळून काढलं. त्या बाउलमध्ये पाणी बसलं नसतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी काढलं. आता हा जो छेना किंवा पनीर आहे यावरती लगेचच थंड पाणी ओतायचं आहे. यामुळे लिंबाचा वास लागलेला निघून जाईल. पनीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर परत यातलं पाणी पूर्ण पिळून काढा आणि एक 5 मिनिटच याला बाजूला ठेवून द्या. हे जे दूध फाडलेलं पाणी निघलंय हे मी चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरलं होतं. यामुळे चपात्या अगदी मऊसूत झाल्या होत्या. हा जो छेना आहे आपल्याला 7-8 मिनिटं तरी चांगला मळून घ्यायचा आहे. इथं मी सगळे रसगुल्ले बनवून घेतले. आता कढईमध्ये 500 ग्रॅम साखर, त्याच्या डबल पाणी ओतायचं आहे. साधारण 1 लिटर तरी पाणी ओता. 3-4 वेलची घालून व्यवस्थित मिक्स करून या पाकाला उकळी येऊ द्यायची आहे. पाकाला उकळी आल्यावरतीच यामध्ये एक एक करत रसगुल्ले सोडा. लक्षात ठेवा उकळत्या पाकामध्येच रसगुल्ले घालायचे आहेत. अगदी हलक्या हाताने हलवून अर्धवट झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनिटं शिजवून घ्यायचं. परत एकदा हलक्या हाताने हलवून घ्या आणि अर्धवट झाकण ठेवून 7-8 मिनिटं छान रसगुल्ले शिजवून घ्या. ही रसगुल्ल्यांची साईज बघा डबल झाली आहे. आता हे रसगुल्ले पाकासोबत बाउलमध्ये ओतले. ते थोडा वेळ मी बाहेर ठेवले होते. त्यानंतर फ्रीजला 5 तास तरी ठेवून दिले होते आणि एकदम रसरशीत असे रसगुल्ले झाले.